सह्या आधी, खर्च नंतर? सामाजिक वनीकरण विभागाच्या पवनी कार्यालयातील एका कथित प्रकाराने आता अनेक प्रश्न उपस्थित केलेत. लाखांदूर आणि पवनी कार्यक्षेत्र असलेल्या पवनी येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयात बुधवार 5 ऑगस्ट रोजी कार्यालयीन वेळेत नागरिक माहिती घेण्यासाठी गेले असता कार्यालय जवळपास कर्मचारी विरहित असल्याचा दावा करण्यात आला. विशेष म्हणजे एक वनपाल झोपलेल्या अवस्थेत आढळल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यांना जागे करून विचारणा केली असता इतर अधिकारी कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे समोर आल्याचा दावा आहे. मात्र त्यानंतर समोर आलेल्या कथित प्रकारामुळे उपस्थित नागरिकांमध्ये खळबळ उडाली. कार्यालयातील टेबलावर दुकानदारांच्या स्वाक्षऱ्या असलेली मात्र तपशील न भरलेली कथित कोरी बिले आढळल्याचा दावा करण्यात आलाय. या बिलांवर कोणत्या वस्तूंची खरेदी झाली, किती रकमेचे देयक आहे आणि ही बिले नेमकी कोणत्या कामासाठी वापरली जाणार होती याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे, शासकीय कार्यालयात स्वाक्षरी केलेली कथित कोरी बिले का ठेवण्यात आली होती? त्यांचा वापर नेमका कशासाठी होणार होता? आणि या संपूर्ण प्रकारामागे आर्थिक अनियमितता आहे का? दरम्यान कार्यालयीन वेळेत अधिकारी कर्मचारी अनुपस्थित असल्याचा आरोप आणि त्याच वेळी अशी कागदपत्र आढळल्याचा दावा यामुळे नागरिकांचा संशय आणखी बळावलाय. या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून त्या दिवशी कार्यालयात कोण उपस्थित होते, कथित कोऱ्या बिलांचा उगम काय आहे आणि त्यांचा वापर झाला आहे का याची सखोल तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.